काळविटाचा भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात मृत्यू. वन अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर डॉक्टर गणेश ढवळे यांचा संताप. महाजनवाडी शिवारात काळवीट ठार, फोनही घेत नाहीत अधिकारी. डॉक्टर ढवळे यांची वन विभागावर टीका. बातमी बीड येथून. बीड तालुक्यातील मांजरसुंभा ते पाटोदा राष्ट्रीय महामार्गावरील महाजनवाडी शिवारातील वनपरिसरात आज सकाळी एक काळवीट मृतावस्थेत आढळले. काळविटाच्या शरीरावर गंभीर जखमा नसल्या तरी पोटाचा भाग फाटलेल्या अवस्थेत दिसून आल्याने भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात काळविटाचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेने परिसरातील ग्रामस्थांमध्ये संताप पसरला आहे. घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे यांनी बीड वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल सांगुळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोन न उचलल्याने तातडीची कारवाई लांबली. पूर्वीचे वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे अशा घटनांवर त्वरित प्रतिसाद देत, मात्र सध्याचे अधिकारी सांगुळे यांनी फोन न घेतल्याने खेद वाटतो अशी प्रतिक्रिया डॉक्टर ढवळे यांनी व्यक्त केली आहे. यानंतर बदली झालेले वनपाल बहिरवाळ यांनी नव्या वनपाल विजय केदार यांचा संपर्क क्रमांक उपलब्ध करून दिला. डॉक्टर ढवळे यांनी त्यांना घटनेची माहिती देत वन विभागाने तातडीने चौकशी करून आवश्यक कारवाई करावी अशी मागणी केली. वन कर्मचारी येईपर्यंत भटक्या कुत्र्यांनी मृत काळविटाचे तुकडे करू नयेत म्हणून लिंबाच्या पानांनी शरीर झाकून ठेवण्यात आले. घटनास्थळी नेकनूर पोलीस स्टेशनचे प्रशांत क्षीरसागर, सरपंच विश्वंभर गिरी, विशाल घरत, संदीप घरत, ऋषिकेश घरत, शंकर घरत, सतीश घरत आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.